नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 3 इयर्स आणि एल-एल-बी 5 इयर्स 2025 साठी जे काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांचं पेंडिंग आहे प्री रजिस्ट्रेशन मुंबई युनिव्हर्सिटी हे खूप विद्यार्थ्यांचं पेंडिंग आहे. अशा पद्धतीने फिलअप करायचे आहे. ची माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्यावरून तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्टली तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. कशा पद्धतीने करायचे आहे त्याचे स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. ओके. प्री रजिस्ट्रेशन मुंबई युनिव्हर्सिटी फॉर्म हा खूप महत्त्वाचा असतो. कारण जर तुम्ही हा फॉर्म जर फिलअप केला नाही, तर तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं. कोणत्या क्रायटेरिया आहे, कोणते विद्यार्थी हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, त्याची माहिती सध्या तुम्हाला देतो यामध्ये. विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न येतो, की हू कॅन रजिस्टर प्री ॲडमिशन मुंबई युनिव्हर्सिटी फॉर्म? फर्स्ट जर आपण बघितलं, दोज स्टुडंट हू वर प्रिव्हियसली ॲडमिटेड टू मुंबई युनिव्हर्सिटी and already have PNR number generated must also complete new registration. जिनके पास PRN नंबर रहेगा या फिर जे काही विद्यार्थी मुंबई युनिव्हर्सिटीचं अजूनही समजा तुम्ही फॉर्म फिलअप केला नसणार किंवा जर फिलअप केला असेल, तर मग अशा सर्व विद्यार्थ्यांनी ही नवीन आता वेबसाईट आहे. या वेबसाईट थ्रू अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, फॉर्म फिलअप कसं करायचं आहे, कॉलेजचं नाव तुम्हाला ॲड कसं करायचं आहे, याची सर्व माहिती तुम्हाला यामध्ये मी सांगणारच आहे. पण तुम्हाला कोणते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्यांच्याकडे पी-एन-आर नंबर आहे असे विद्यार्थी सुद्धा ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतले असणार आहेत लॉ कॉलेजेसमध्ये, मग ते एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट असतील किंवा एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट असतील, अशा दोन्ही विद्यार्थ्यांना रजिस्टर करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर सिमिलर स्टुडंट हू हॅव प्रिव्हियसली क्रिएटेड प्रोफाइल जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑन दिस लिंक मस्ट अल्सो फ्रेश रजिस्ट्रेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे. जनरेट अ न्यू प्रोफाइल म्हणजेच अगोदर जर तुम्ही केलं असणार आहात, तरी सुद्धा तुम्हाला आता नवीन फ्रेश रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. या 2 to 3 डेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी समजा केलं असेल सर्व गोष्टी रजिस्ट्रेशन, त्या विद्यार्थ्यांनी काही करू नका. पण प्रिव्हियसली आपण दुसऱ्या रजिस्ट्रेशन आपण करत होतो, त्यामध्ये जर आपण बघितलं, तर मग ते नाही करायचंय आता. नवीन जी लिंक आता दिलेली आहे, यामधून तुम्हाला करायचं आहे. तर यामध्ये अ, कोणते विद्यार्थी यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकत नाही. सो जे काही फॉरेन कोटामधून ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी सध्या हा रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करायचा नाहीये. ओके. त्यानंतर स्टुडंट्स हू फेल टू सबमिट द फॉर्म विथिन द स्टिप्युलेटेड डेडलाईन तुम्हाला कॉलेजने डेडलाईन दिली असेल. काही विद्यार्थ्यांना 10 तारखेची डेडलाईन दिलेली आहे. 10 ऑक्टोबर आणि काही विद्यार्थ्यांना 5 ऑक्टोबर असे डेट्स तुम्हाला दिलेले आहेत. त्या डेटमध्ये जर तुम्ही एनरोलमेंट नाही केलं युनिव्हर्सिटीचं, तर मग तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप जे मी सांगत आहे त्या पद्धतीने तुमचा फॉर्म हा फिलअप करून टाका. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाऊट होता, की लास्ट डेट रजिस्ट्रेशन कधी आहे? कॉलेजच्या नुसार तुम्हाला जे कॉलेजने जी रजिस्ट्रेशन दिलेली आहे, ती तुमची रजिस्ट्रेशनची डेट ही लास्ट असणार आहे. ओके. त्यामध्ये ॲक्चुअल पोर्टलची जी आहे डेट्स त्याचं जर आपण बघितलं सो एल-एल-बी 5 इयरचं बघितलं तर 5 सप्टेंबर पासून चालू झालेली आहे डेट ही 20 ऑक्टोबर. सो ही जी डेट दिलेली आहे ती लास्ट डेट आहे. बट तुम्हाला कॉलेजने जी डेट्स दिलेली आहे ती डेट्स तुम्हाला फॉलो करायची आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे. एल-एल-बी 3 इयर स्टुडंटसाठी जर बघितलं फर्स्ट सेमिस्टरसाठी तर त्यांची सुद्धा 20 ऑक्टोबर 2025 ही तुमची डेट दिलेली आहे. पण तुम्हाला कॉलेजने ज्या डेट्स दिलेल्या त्या डेट्समध्येच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तरच तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म होणार आहे कॉलेजेसमध्ये.
एकदा आपण वेबसाईटवर आलेलो आहोत. वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला ऑनलाईन एन-ए-पी प्रोग्राम्स फॉर ए-वाय 25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने विंडो तुम्हाला ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जे नवीन स्टुडंट असणार आहेत, ॲप्लिकेशन फॉर फ्रेशर आणि जे ऑलरेडी स्टुडंट समजा रजिस्ट्रेशन केलं असेल पहिले टाईम, सो त्या विद्यार्थ्यांना आता नवीन कॉलेजेसमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले होते पहिले आणि तुम्हाला कॉलेज ॲडमिशन झालेलं आहे आणि असे जे विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर नॉन एन-ए-पी प्रोग्राम्स ॲप्लिकेशन फॉर फ्रेशर्स अनरजिस्टर्ड स्टुडंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. याच विंडोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ती विंडो ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने विंडो ही ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे लिहिले फॉर स्टुडंट अप्लायिंग फॉर द फर्स्ट इयर ॲडमिशन ओन्ली. सो फ्रेशर स्टुडंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीची विंडो तुम्हाला ओपन होणार आहे. सो जे सर्व विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी न्यू युजर रजिस्टर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर हा एक पॉपअप तुम्हाला येईल. त्यावरती क्लिक करा आणि ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर मग इथे तुमचं ॲप्लिकेशन फुल नेम ॲज पर आधार काय सांगितलेलं आहे इथे? ॲज पर आधार तुम्हाला तुमचं नाव हे प्रॉपरली लिहायचं आहे. ओके. जे नाव असेल आधार कार्डवर तेच तुम्हाला मेन्शन करायचं आहे. परत एकदा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ओके. सिटिझनशिप इंडियन आहे. आधार नंबर जो तुमचा 12 डिजिटचा जो काही आधार नंबर आहे, तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. डी-ओ-बी जी आहे, ती प्रॉपर मेन्शन करायची आहे. मेल, फिमेल जे आहे, ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतर एंटर मोबाईल नंबर जो तुमचा मोबाईल नंबर चालू आहे, तोच मोबाईल नंबर तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. आणि सेंड ओ-टी-पी केल्याच्या नंतर तुम्हाला तो ओ-टी-पी तुमच्या मोबाईलवर येईल. तो ओ-टी-पी यामध्ये मेन्शन करायचा आहे. तरच हे तुमचं ओ-टी-पी व्हेरिफाय होणार आहे. त्यानंतर ईमेल आयडी जो तुमचा ईमेल आयडी चालू असेल, तोच ईमेल आयडी तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. सेंड ओ-टी-पी यावरती क्लिक करायचं आहे. तो ओ-टी-पी तुमच्या मेल आयडीवर येईल. तो मेल आयडीवरचा जो ओ-टी-पी असेल तो यामध्ये पुट अप करायचा आहे. त्यानंतर यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी हे व्हेरिफाय होऊन जाईल. त्यानंतर मग कॅप्चा कोड जो तुम्हाला दिलेला आहे, तो ॲज इट इज तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. तो मेन्शन केल्याच्या नंतर आय एक्सेप्ट द याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जे तुमचं फायनल आउटपुट जे असणार आहे, ते नॉर्मली जर आपण बघितलं तुम्हाला पासवर्ड विचारण्यासाठी नेक्स्ट तुम्हाला येणार आहे. सो याच्यामध्ये तुम्ही पासवर्ड तुमचं मेन्शन करा. प्रॉपरली पासवर्ड मेन्शन करा. जेणेकरून ते तुम्ही तुमच्याकडे स्टोअर पण करून ठेवा. सो रिएंटर पासवर्ड परत एकदा करा. डिक्लेरेशन, एक्सेप्ट द टर्म कंडिशन यावरती क्लिक करा आणि सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची जी प्रोफाईल आहे म्हणजे रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली कंप्लीटेड असं तुम्हाला ऑप्शन येऊन जाईल आणि अशा पद्धतीने विंडो ही तुम्हाला दिसणार आहे. इथे तुमचं मग युजर आयडी हा तुम्हाला इथे लॉगिन आयडी तुम्हाला येणार आहे. तो लॉगिन आयडी खूप महत्त्वाचा आहे. तो तुमच्याकडे स्टोअर करून ठेवा आणि जो तुम्ही पासवर्ड आता मेन्शन केलेला आहे, तो सुद्धा पासवर्ड तुम्हाला प्रॉपरली मेन्शन ठेवायचा आहे तुमच्याकडे. ओके. आणि काइंडली चेक युअर मेल मोर डिटेल्स म्हणजे जो काही तुमचा हा लॉगिन आयडी आहे, तो तुमचा मेल आयडीवर हा येऊन जातो. ओके या बटनवरती क्लिक करा. त्यावर या बटनवरती क्लिक केल्यावर नॉर्मल तुमच्या वेबसाईटवर परत तुम्हाला यायचं आहे. परत त्या वेबसाईटला आल्याच्या नंतर एन-ए-पी प्रोग्राम्स यावरती क्लिक करा. फर्स्ट इयर नॉन एन-ए-पी प्रोग्राम्स ॲप्लिकेशन यावरती परत एकदा क्लिक करा. फ्रेशर स्टुडंट यावरती परत एकदा क्लिक करावं लागेल आणि नंतर मग तुमचा जो तुम्हाला लॉगिन आयडी आलेला आहे, तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. पासवर्ड जो तुम्ही ठेवलेला आहे, तो पासवर्ड तुम्हाला यामध्ये प्रॉपरली मेन्शन करायचा आहे. जो कॅप्चा कोड इथे दिलेला आहे, तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि मग लॉगिन या बटनवरती तुम्हाला सिलेक्ट करून लॉगिनला क्लिक केल्याच्या नंतर मध्ये लॉगिन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने विंडो यामध्ये दिसून येईल. यू कॅन ॲप्लाय ऑनलाईन ओन्ली आफ्टर द कंप्लीशन अँड कन्फर्मेशन प्रोफाइल. यू कॅन ॲप्लाय मल्टिपल कोर्सेस, मल्टिपल कॉलेजेस थ्रू साइन इन, लॉग इन. हे सर्व ऑप्शन तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. ओके या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप जी असणार आहे तुमची स्टेप 2
बेसिक डिटेल्स अशा पद्धतीने बेसिक डिटेल्स तुम्हाला यामध्ये फिलअप करायचे आहे. कशा पद्धतीने फिलअप करायचे त्याची स्टेप बाय स्टेप तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. ओके. सो यामध्ये बघा ॲप्लिकंट लास्ट नेम हे लास्ट नेम तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. ॲप्लिकंट फर्स्ट नेम हे मेन्शन करायचं आहे. तुमचं नाव इथे मेन्शन करायचं आहे. ॲज पर आधार जे नाव आहे ते तुमचं इथे समोर येऊन जाईल. फादर्स फर्स्ट नेम यामध्ये मेन्शन करायचं आहे. मदर फर्स्ट नेम मेन्शन करायचं आहे. फर्स्ट नेम रिजनल लँग्वेज यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे ॲप्लिकंट्स नेम स्टेटमेंट ऑफ मार्क्स लिव्हिंग सर्टिफिकेट. ओके. जे तुमचे मार्क्स म्हणजे तुमच्या मार्कशीटवर आणि लिव्हिंग सर्टिफिकेटवर जे तुमचं नाव असेल ॲज पर डॉक्युमेंट ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. ओके. तर नेम इन रिजनल लँग्वेज जे तुमचे रिजनल लँग्वेज असेल ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. जेंडर यामध्ये मेल, फिमेल जे आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. डेट ऑफ बर्थ यामध्ये मेन्शन करायचं आहे. प्लेस ऑफ बर्थ जो तुमचा जन्म कुठे झाला तो यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचा आहे. मॅरिटल स्टेटस मॅरिड आहात का अनमॅरिड आहात हे सर्व मेन्शन करायचं आहे. मदर टंग तुमची कोणती आहे ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. रिलिजन कोणतं आहे हिंदू, ख्रिश्चन, सीख काय आहे ते तुम्हाला यामध्ये रिलिजन मेन्शन करायचं आहे. आणि ए आयडी जो तुमचा असेल तो आयडी तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. आयडी जर तुमच्याकडे नसेल तर कशा पद्धतीने रिकव्हर काढायचा आहे त्याची ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेली आहे. ती चॅनलला अवेलेबल आहे. ते तुम्ही बघू शकता. आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बेसिक डिटेल्स यामध्ये तुमची संपूर्ण फिलअप झालेली आहे. नेक्स्ट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके. ॲड्रेस डिटेल्स यामध्ये तुम्हाला प्रॉपरली ॲड्रेस हे मेन्शन करायचं आहे. यामध्ये एंटर युअर ॲड्रेस यावरती ॲड्रेस मेन्शन करायचा आहे. जे तुमचं लँडमार्क असणार आहे, ते लँडमार्क प्रॉपरली तुम्हाला मेन्शन करायचं आहे. एरिया कोणता आहे, लोकेशन कोणता एरिया आहे, तो एरिया प्रॉपरली मेन्शन करा. डिस्ट्रिक्ट कोणता आहे, ठाणे आहे, पुणे आहे, जे काही आहे ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. तालुका यामध्ये मेन्शन करा. जी सिटी आहे ती तुम्हाला किंवा विलेजचं नाव असेल ते तुम्ही यामध्ये मेन्शन करा. पोस्ट ऑफिसचा जो काही नियरेस्ट पोस्ट ऑफिस तुमचं असेल त्याचा जो पिनकोड वगैरे असेल तर तो तुम्ही मेन्शन करू शकता किंवा याच्यामध्ये पिनकोड नंबर सुद्धा टाकू शकता. तोच परमनंट ॲड्रेस सेम ॲज करस्पॉन्डंट ॲड्रेस. सेम असेल तर इथे येस करा. सेम नसेल तर नो करा. नो केलं तर जे काही तुमचे ॲड्रेस दुसरा जो असेल तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करावा लागेल, जिथे तुम्ही राहत आहात. ओके. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं यामध्ये मोबाईल नंबर हे तुमचं प्रॉपरली चेक करा, जे ऑलरेडी इथे असणार आहे. ईमेल आयडी पण इथे दिलेला आहे ऑलरेडी आणि अल्टरनेट जर ईमेल आयडी द्यायचा असेल तर तुम्ही तो देऊ शकता. पॅरेंट्स गार्डियन मोबाईल नंबर म्हणजे पॅरेंट्सचा नंबर तुम्हाला द्यायचा आहे इथे आणि त्यांचा ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी यामध्ये प्रोव्हाईड तुम्हाला करायचं आहे आणि इथे तुम्हाला नेक्स्ट या बटनचा ऑप्शन दिला असेल, त्या नेक्स्ट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ती जे आहे नॅशनॅलिटी डिटेल्स यामध्ये कंट्री ऑफ सिटिझनशिप इंडियन इंडियाच ठेवायचे आहे. डोमिसाइल ऑफ स्टेट हे तुमचे महाराष्ट्र आहे. सो महाराष्ट्रच हे तुम्हाला यामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर सबमिटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने तुम्हाला येणार आहे. नेक्स्ट बटनवरती तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर कास्ट कॅटेगरी म्हणजे जी तुमची कॅटेगरी असणार आहे, ती कॅटेगरी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. इथे सर्व कॅटेगरी यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. यामध्ये जनरल कॅटेगरी समजा आहे. सो यामध्ये मी जनरल कॅटेगरी यामध्ये सिलेक्ट केलेला आहे. यामध्ये लिहिलेलं आहे, की आर यू बिलॉंगिंग टू इकॉनॉमिक वीकर सेक्शन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे इकॉनॉमिक वीकर सेक्शनची सर्टिफिकेट असेल, तर ते यामध्ये येस करतील. येस केल्याच्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. नो केल्याच्यानंतर इथे नॉर्मली नो करा. जे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल ते येस करा, नसेल तर नो करा. सो याच्यामध्ये मधून नाहीये, तो याच्यामध्ये नो मेन्शन केलंय आणि नंतरला तुम्हाला नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. सो यामध्ये दिलंय सोशो इकॉनॉमिक्स डिटेल ही तुमची नेक्स्ट स्टेप असणार आहे. त्यामध्ये दिलंय स्पेशली एबल पर्सन डिटेल्स. आर यू स्पेशली एबल पर्सन? इथे लिहिलंय येस किंवा नो. पॅरलली रिझर्व्हेशन डिटेल्स आहे का तुमचं रिझर्व्हेशनमध्ये? सो याच्यामध्ये नो या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे
आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या सर्व इन्फॉर्मेशन आपल्या सबमिटेड झालेल्या आहेत. आता इथे क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन यामध्ये मेन्शन करायचं आहे. सिलेक्ट क्वालिफिकेशन टाइप यामध्ये तुम्हाला एच-एस-सी त्यानंतर डिग्री या तुमच्या जे काही तुमच्या ग्रॅज्युएशन कशामधून झालेलं आहे ते तुम्हाला प्रॉपरली यामध्ये मेन्शन करायचं आहे. समजा यामध्ये एस-एस-सी मेन्शन केलं तर मग नेम ऑफ द प्रोग्राम हा तुमचा इथे 10th येणार आहे. एज्युकेशन फ्रॉम फॉरेन बोर्ड म्हणजे फॉरेनमधून झाला आहे की इंडियन तर तुम्हाला इथे इंडियनच सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट युनिव्हर्सिटी महाराष्ट्र बरोबर आहे. एंटर स्कूल कॉलेज नेम जो तुमचा कॉलेजचा नेम असेल तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. जो काही तुमचा स्कूल असेल तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. मी सध्या नॉर्मली मेन्शन करत आहे कारण की तुम्हाला सांगायचं आहे म्हणून हे करत आहे. पण तुम्हाला प्रॉपरली जो तुमचा स्कूल असणार आहे, जो तुमचा कॉलेज असेल म्हणजे स्कूलच असणार आहे, तो तुम्हाला प्रॉपरली यामध्ये मेन्शन करायचा आहे. महाराष्ट्र बोर्ड आहे, तर महाराष्ट्र स्टेट सेकंडरी हायर यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल जे तुमचं यामध्ये कोणता बोर्ड आहे, ते तुम्हाला प्रॉपरली यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र बोर्ड असेल, तर याच्यामध्ये महाराष्ट्र बोर्ड सेकंडरी हायर एज्युकेशन हे येणार आहे. कंट्रीमध्ये इथे इंडिया येणार आहे. सिलेक्ट क्वालिफिकेशन टाइप्स पास येणार आहे. जो तुमचा सीट नंबर असेल, तो तुम्ही यामध्ये मेन्शन करू शकता. तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. मार्कशीट नंबर जो तुमच्या मार्कशीटवर नंबर असणार आहे, तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. मी नॉर्मली हे मेन्शन करत आहे. तुम्ही प्रॉपरली मेन्शन करायचं आहे. ओके. डेट ऑफ क्वालिफिकेशन कंप्लीशन म्हणजे त्या सर्टिफिकेटवर तुमचा कंप्लीट कधी झालेला आहे 2007, 2009 कधी कंप्लीट झालेला आहे किंवा 2012, 13, 14 तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचं आहे. समजा 2007 आहे माझं किंवा याच्यामध्ये मी कधी कंप्लीट झालेलं आहे. सो इथे मे आहे. तर समजा मे ॲज पर तुमची जी मार्कशीट असणार आहे, त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. इफ युअर रिझल्ट हॅज द ग्रेड और मार्क्समध्ये आहे, तर मार्क्समध्ये असेल तर मार्क्समध्ये, ग्रेड्समध्ये असतील तर तुम्ही ग्रेड्स यामध्ये सिलेक्ट करू शकता. आमचे मार्क्समध्ये आहे, तर मी मार्क्समध्ये टाकत आहे. आउट ऑफ मार्क्स जर यामध्ये बघितलं तर आउट ऑफ किती मार्कापैकी होतं. समजा इथे 650 समजा 650 पैकी होतं. 550 समजा यामध्ये मला पडले होते. सो या पद्धतीने तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. हे झालं तुमचं कोणतं 10चं झालं. ॲड या बटनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन डिटेल ही 10th ही झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला मग एच-एस-सीची फिलअप करायची आहे. ग्रॅज्युएशनची फिलअप करायचं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला सर्व हे करायचं आहे. एच-एस-सीमध्ये 12th केलं, 12th नंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जे तुम्ही केलेलं असणार आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. समजा यामध्ये मी समजा कॉमर्स केलेलं आहे, तर कॉमर्सवर सिलेक्ट कर. आर्ट्स असेल तर आर्ट्सवर सिलेक्ट करणार आहे. यामध्ये इंडियन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. जे तुमचा कॉलेज असेल, तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. सो हा मेन्शन केल्याच्या नंतर तुम्हाला जो काही तुमचा कॉलेज आहे तो मेन्शन करा. तुमचा बोर्ड आहे, त्या बोर्डवरती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. बोर्ड सिलेक्ट करा. बोर्ड सिलेक्ट झाल्याच्या नंतर आता समजा यामध्ये प्रॉपरली येत नाही, कॉलेज टाकलेलं आहे म्हणून. सो याच्यामध्ये समजा मी या पद्धतीने एक कॉलेज यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही सिलेक्ट बोर्ड यावरती गेलं तर सॉरी नो मॅचमध्ये ऑप्शन येत आहे. पण तुम्ही प्रॉपरली यामध्ये बोर्ड तुम्ही सिलेक्ट करा. जे काही तुमचं कॉलेज आहे ते प्रॉपरली जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला नक्की त्यामध्ये हायर सेकंडरीचं तुम्हाला त्यामध्ये येऊन जाईल. ओके. त्यानंतर मग कधी कंप्लीशन झालेलं आहे, नंबर ऑफ अटेम्प्ट्स म्हणजे एकदाच अटेम्प्ट एकाच अटेम्प्टमध्ये झालेला आहे, तर एक यामध्ये सिलेक्ट करायचं. मार्क्समध्ये झालेलं आहे, तर मार्क्स सिलेक्ट करा आणि हे सर्व सिलेक्ट केल्याच्या नंतर ॲड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये एच-एस-सी डिटेल्स आपण सिलेक्ट केलेली आहे. नेम ऑफ द क्वालिफिकेशन 12th यावरती सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. कोणतं स्ट्रीम होतं एच-एस-सीमध्ये 12वी कॉमर्स घेतलं होतं, आर्ट्स घेतलं होतं ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. ओके. जे तुमचं कॉलेज असेल, त्या कॉलेजचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. बोर्ड कोणता आहे? महाराष्ट्रच बोर्ड असेल, तर महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. अदर बोर्ड असेल, तर अदर सिलेक्ट करा. क्वालिफिकेशन स्टेटस पास, त्यानंतर सीट नंबर जो आहे, तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे. जो तुमच्या मार्कशीटवर असेल, तो तुम्हाला प्रॉपरली मेन्शन करायचा आहे.
मार्कशीटचा नंबर जो असेल तो मेन्शन करा. डेट ऑफ क्वालिफिकेशन कंप्लीशन कधी कंप्लीट झालेलं आहे ते तुम्हाला प्रॉपरली मेन्शन करायचं आहे. एक पहिल्याच अटेम्प्टमध्ये झालेला आहे. सो इथे 1 लिहा. ग्रेड किंवा मार्क्समध्ये आहात, ग्रेडमध्ये असेल तर ग्रेड सिलेक्ट करा. मार्क्समध्ये असेल तर मार्क्समध्ये सिलेक्ट तुम्हाला करायचं आहे. जसं की माझा मार्क्समध्ये आहे. तर 650 आउट ऑफ मार्क्स तुम्हाला किती पडलेले आहेत 540 आणि ते पर्सेंटेज ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून देत असतात. हे झाल्याच्या नंतर मग तुम्हाला ॲड या बटनवरती सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्याच्या नंतर जे काही रिक्वायरमेंट यामध्ये दिलेले आहे, समजा ह्या कॉलेजचं आपण यामध्ये नाव जर टाकलं याच्यामध्ये, तर ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. जे एच-एस-सीमध्ये एज्युकेशन असेल एल-एल-बी 5 इयरचं एच-एस-सी आणि जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनचे आहेत ते डिग्री यावरती सिलेक्ट करतील. म्हणजे 10th, एच-एस-सी आणि ग्रॅज्युएशन या पद्धतीने फिलअप करा. ते फिलअप झाल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये जे तुमचं लास्ट क्वालिफाय एक्झाम असणार आहे, जे म्हणजे 12वी ज्या विद्यार्थ्यांचं झालं असेल आणि 12वीच्या बेसवर ज्या एल-एल-बी 5 इयरमध्ये ॲडमिशन घेतलं असेल, त्या विद्यार्थ्यांनी फक्त इथे क्लिक करायचं आहे. ओके. क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. तुमचा फॉर्म हा पुढे जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्या ग्रॅज्युएशनच्या स्टुडंटनी इथे डिग्री यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पुढे तुमचा फॉर्म जाणार आहे. त्याशिवाय तुमचा फॉर्म हा पुढे जाणार नाही. ओके. जसं की आता समजा आपण इथे डिग्री सिलेक्ट केलं आणि याच्यामध्ये नेक्स्ट बटनवरती क्लिक केलं, तर या पद्धतीने तुमचा फॉर्म अशा पद्धतीने पुढे जाणार आहे. यामध्ये वर्क एक्सपिरियन्स डिटेल्समध्ये आर यू एम्प्लॉयी ऑर सेल्फ एम्प्लॉईड इथे येस असेल तर येस करा. नो असेल तर नो करा. इथे नो केलेला आहे मी कारण की नाही आहे म्हणून. ओके. आर यू एम्प्लॉयी? तर नो. ऑक्युपेशन ऑफ गार्डियन म्हणजे तुमच्या मदर, फादर यांचे काही सर्व्हिस वगैरे काय आहे? काही बिझनेस आहे का? फार्मर आहेत का? लेबर आहेत का? हे तुम्हाला ऑक्युपेशन ऑफ गार्डियन्स यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचे. समजा यामध्ये फार्मर आहे, तर फार्मर सिलेक्ट करा. ॲन्युअल इन्कम तुमची वर्षाची किती आहे? ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं. एक्झॅक्टली तुम्हाला इथे मी नॉर्मल अमाउंट टाकून देत आहे. पण तुमची जी इन्कम असेल ती तुम्हाला मेन्शन करणं इट इस व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. आणि इज गार्डियन फ्रॉम ई-बी-सी मतलब इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासमधून आहेत का? येस असेल तर येस करा. नो असेल तर इथे नो करा. ओके. हे सर्व मेन्शन झाल्याच्या नंतर नेक्स्ट बटनवरती यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला जो काही फोटो आहे आणि सिग्नेचर आहे, तुम्हाला अपलोड करायचे आहे. म्हणजे काइंडली अपलोड द फोटोग्राफ जे-पी-ई-जी फॉर्मॅट 5 केबी टू 1024 केबी आणि सिग्नेचर 5 केबी टू 512 केबी यामध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे म्हणजे शकता. नेक्स्ट स्टेपचीच तुमची असणार आहे फोटोग्राफ, अपलोड फोटो एंड सिग्नेचर. ओके. अपलोड फोटो एंड सिग्नेचर यामध्ये 5 केबी टू 1024 केबी पर्यंत तुमचं फोटोची साईज पाहिजे आणि सिग्नेचर 5 केबी टू 512 केबी पर्यंत जे-पी-जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते पाहिजे. फक्त ब्राउज या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा इथे फोटो अपलोड होईल. आणि सिग्नेचरवरती क्लिक केल्याच्यानंतर सिग्नेचर यामध्ये अपलोड तुमची होणार आहे. ओके. ते अपलोड झाल्याच्या नंतर आणि सिग्नेचर आपण अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला समरी या बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने फॉर्म हा तुमचा दिसून येत आहे. त्या फॉर्मवरती तुम्हाला तुमचं नाव, प्रॉपरली ॲड्रेस, प्रॉपरली एज्युकेशन जे काही तुम्ही टाकलेले आहात, ते प्रॉपरली मेन्शन केलेलं आहात का? सीट नंबर्स वगैरे प्रॉपरली मेन्शन केलेले आहात का? ते सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली चेक करायचं आहे. मध्ये तुम्हाला प्रोफाइल समरीमध्ये मग तुमचा ॲप्लिकंट जो फोटोग्राफ आहे तो प्रॉपरली आहे का? तो चेक करा. सिग्नेचर प्रॉपरली चेक करा. हे सर्व गोष्टी इन्फॉर्मेशन चेक केल्याच्यानंतर सबमिट हा बटन आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने विंडो तुम्हाला ही दिसणार आहे. त्यावरती मग तुम्हाला खाली सबमिट यू विल रिसीव्ह अ मेल अबाउट द कंप्लीशन ऑफ द प्रोफाइल म्हणजेच जर काही चेंजेस करायचे असेल तर कॅन्सल या बटनवरती क्लिक करू शकता आणि जर काही चेंजेस करायचे नसतील तर सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला जे तुमचे प्रोग्राम असेल जसं की एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट असेल एफ-वाय, बी, एल-एल-बी सेमिस्टर 1 आणि एल-एल-बी 3 इयरचे विद्यार्थी असेल एफ-वाय, एल-एल-बी सेमिस्टर 1 या विद्यार्थ्यांनी अप्लाय या बटनवरती क्लिक करायचं आहे. समजा एल-एल-बी 5 इयरचा स्टुडंट असेल, तर अप्लाय या बटनवरती इथे क्लिक करेल आणि एल-एल-बी 3 इयरचा स्टुडंट असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय या बटनवरती क्लिक करायचं आहे. ओके. समजा मी या 3 इयरचा स्टुडंट आहे, तर सर मी याच्यामध्ये अप्लाय या बटनवरती क्लिक केलं,
तर मग तुम्हाला अशा पद्धतीने विंडो दिसेल. एल-एल-बी 3 इयर्स विथ क्रेडिट रेग्युलर revenue 22, 75, 25. For LLB semester 1, you are going to apply. We want to wish to continue. मतलब तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे का? तर डेफिनेटली येस. कारण की हा फॉर्म आपल्याला यामध्ये फिलअप करायचा आहे. मग याच्यामध्ये मग तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन यामध्ये दिसणार आहे. चेक एलिजिबिलिटी म्हणजे यू आर प्रोव्हिजनली एलिजिबल फॉर धिस प्रोग्राम सब्जेक्ट टू अप्रूव्ह बाय द रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटीज. ओके. मग याच्यामध्ये मग तुमचं कॉलेज सिलेक्शन असेल, सिलेक्ट सब्जेक्ट असतील, डॉक्युमेंट सिलेक्शन असेल, प्रोफाइल समरी असेल आणि त्यानंतर मग प्रोफाइल समरी झाल्याच्या नंतर हा फॉर्म तुम्हाला याची प्रिंट आउट काढायची आहे. समजा यावर बटनवरती नेक्स्ट बटनवरती क्लिक केलं, तर याच्यामध्ये तुमचं कोणता कॉलेज आहे तो तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचा आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याचा कॉलेज समजा व्ही-पी-एम पी-एम-सी आहे. तर याच्यामध्ये जर दिसत नसेल, तर मग तुम्ही ड्रॉप डाउन करून तुम्ही चेक करू शकता. याच्यामध्ये बघा नेक्स्ट बटन यावरती दिलेलं आहे. जोपर्यंत तुमचा कॉलेज दिसत नाही, इथे समोर तुम्हाला सर्व कॉलेजेस दिसत आहेत. त्यावरती तुम्हाला बघायचं आहे, की कोणता कॉलेज इथे आहे का? तर मला व्ही-पी-एम, टी-एम-सी बघायचं आहे. मी यामध्ये चेक करत आहे, की तो कॉलेज कुठे आहे. त्यासाठी मी या नेक्स्ट बटनवरती मला क्लिक करायचं आहे. यामध्ये बघितलं तर या टॅबमध्ये पण ॲड्रेस म्हणजे तो कॉलेज नाहीये. परत बघितलं तर या टॅबमध्ये नाही. अशा पद्धतीने जोपर्यंत तुम्हाला टॅब दिसत नाहीये त्या कॉलेजचा, तोपर्यंत तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. कारण की ज्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं आहे, तेच कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. असं नका की दुसरा कोणता कॉलेज तुम्ही सिलेक्ट कराल, असं नाही करायचं आहे. जे कॉलेज तुमचं आहे, जे कॉलेज ॲडमिशन तुम्ही घेतलेलं आहात, त्या कॉलेजमध्येच तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी त्याच कॉलेजमध्ये जायचं आहे. म्हणजे की विद्याप्रसारक मंडळ ठाणे म्युनिसिपल काउन्सिल लॉ कॉलेज ठाणे यामध्ये समजा माझं ॲडमिशन झालेलं आहे. ते इथे तुम्हाला दिसत आहे. हा कॉलेज मला इथे दिसलेला आहे. ओके. सो या सिलेक्ट बटनवरती इथे सिलेक्ट करेन मी. मग त्यानंतर मग तुमचे जे सब्जेक्ट असतील हे तुमचे सब्जेक्ट आहेत. इथे बघा सिलेक्ट मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. जे इन्स्ट्रक्शन तुम्ही कशामध्ये वाचू शकता त्यामध्ये दिलेलं आहे. सो यामध्ये तुमचे सेमिस्टर 1 चे हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. म्हणजे यावरती क्लिक करायचंय. लेबर लॉ, लॉ ऑफ टॉर्ट, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, लीगल लँग्वेज, प्रॅक्टिकल ट्रेनिंग. तुमचे एक्झॅक्ट जे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत सेमिस्टर 1 साठी हे तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत आणि सेमिस्टर 2 साठी कंपल्सरी ग्रुप आहे. भारतीय न्याय संहिता, कॉन्स्टिट्यूशन लॉ, फॅमिली लॉ 1, एन्व्हायर्नमेंटल लॉ अँड ड्राफ्टिंग. प्रॉपरली हे सर्व सिलेक्ट करायचे आहेत. हे तुमचे सब्जेक्ट आहेत. हे सर्व सिलेक्ट केल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. प्लीज सिलेक्ट ऑल द नेसेसरी कोर्सेस म्हणजेच समजा इथे इंग्लिशमध्ये इथे सिलेक्ट केलं. त्यानंतर मग आपण बघितलं नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. तुमची प्रोफाईल ही पुढे जाणार आहे. ओके. सो जे काही तुमचे डॉक्युमेंट सिलेक्शन असेल, मग जे काही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, तर तुम्ही प्रॉपरली सिलेक्ट करा. ओके. या कॉलेजमध्ये ज्या कॉलेजला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, तो कॉलेजचे आपण सर्व सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 हे सर्व सिलेक्ट केलेले आहे आपण आणि सिलेक्टेड या बटनवरती तुम्हाला सिलेक्शन पण दिसत आहे. नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर डॉक्युमेंट सिलेक्शन म्हणजे जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले असणार आहे ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन आणि कॉलेजमध्ये तुम्ही घेऊन गेला असणार ते डॉक्युमेंट यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का? सर्टिफिकेट तर आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट आहे का? येस. एन-सी-एल काही असेल तर एन-सी-एल सिलेक्ट करा. डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का? तर येस. स्टेटमेंट ऑफ मार्कशीट 10ची आहे का? तर सिलेक्ट करा. पासिंग सर्टिफिकेट आहे का? सिलेक्ट करा. बर्थ सर्टिफिकेट आहे का? सिलेक्ट करा. अशा पद्धतीने जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील ते तुम्ही यामध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि ते सिलेक्ट केल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचे परत एकदा समरी तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये येणार आहे आणि जो कॉलेज आता सिलेक्ट केलेला आहे, कॉलेज तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. जसं की विद्याप्रसारक मंडळ हा तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलेला होता आणि या सिलेक्ट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने डाउनलोड फॉर्म अशा पद्धतीने तुम्हाला सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 चे पेपर्स यामध्ये तुम्हाला दिसणार आहेत. हे सर्व केल्याच्या नंतर मग तुम्हाला नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. प्लीज शुअर वुड यू लाइक टू सबमिट द प्रोफाइल तर सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपरली स्क्रुटनीसाठी परत एकदा तुम्हाला हा प्रोफाइल ओपन होईल स्क्रुटनीसाठी. हे सर्व बघितल्याच्या नंतर अशा पद्धतीने मग तुमचा प्रोफाइल स्क्रुटिनी हे पूर्ण स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर स्क्रुटिनीसाठी जाईल आणि अशा पद्धतीने मग तुम्हाला नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे
प्लीज शुअर वुड यू लाइक टू सबमिट द प्रोफाइल? तर सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपरली स्क्रुटनीसाठी परत एकदा तुम्हाला हा प्रोफाइल ओपन होईल स्क्रुटनीसाठी. हे सर्व बघितल्याच्या नंतर अशा पद्धतीने मग तुमचा हे प्रोफाइल स्क्रुटिनी हे पूर्ण स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर स्क्रुटिनीसाठी जाईल आणि अशा पद्धतीने मग इम्पोर्टंट नोटिफिकेशन इम्पोर्टंट आहे, की हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड कसं करायचं आहे. स्क्रुटिनीमध्ये आपण आल्याच्या नंतर इथे डाउनलोड फॉर्मची बघा लिंक तुम्हाला यामध्ये दिसत असेल. तर या डाउनलोड फॉर्मवरती इथे क्लिक करायचं आहे. हा तुमचा फॉर्म डाउनलोड होऊन जाईल आणि हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला कॉलेजमध्ये घेऊन जायचा आहे. ओके. सो इथे डाउनलोडचा ऑप्शन येईल. त्या डाउनलोडचा त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा फॉर्म डाउनलोड करून कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. ओके. आय होप सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली समजल्या असतील. काही प्रॉब्लेम असतील, काही डाउट असतील तर नक्की कमेंट सेक्शनला विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. थँक यू सो मच.